नमस्कार मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक घरातील 50, 60 आणि 70 वर्षावरील व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला चालताना पाय दुखतात का? थोडं चाललं की पाय थकतात का? जिना चढताना गुडघे साथ देत नाहीत का? उभं राहिलं की पाय थरथरतात का? किंवा पायात सतत अशक्तपणा जाणवतो का? अनेक लोक म्हणतात, वय झालं आहे, त्यामुळे असंच होतं. पण हे पूर्णपणे खरं नाही. काही प्रमाणात वयाचा परिणाम असतो, पण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर बराच फरक पडू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पाय कमजोर का होतात, त्यासाठी काय खावे, कोणते व्यायाम करावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. पाय कमजोर होण्याची कारणे. मित्रांनो, पाय हे आपल्या शरीराचा पाया आहेत. चालणे, उभे राहणे, जिने चढणे या सर्व गोष्टींसाठी पायामधील स्नायू, हाडे, सांधे आणि नसांचे चांगले कार्य आवश्यक असते. वय वाढल्यावर शरीरातील स्नायू नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतात. याला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया असे म्हणतात. यामुळे पायामध्ये ताकद कमी होऊ शकते. याशिवाय प्रथिनांची कमतरता, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन B12ची कमतरता, मधुमेहामुळे नसावर परिणाम, सतत बसून राहण्याची सवय, जास्त वजन, गुडघ्यांचा सांधिवात ही कारणेही पाय कमजोर होण्यास हातभार लावू शकतात. 1. योग्य आहार. सर्वात आधी आहाराबद्दल बोलूया. आपले स्नायू मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने खूप महत्त्वाचे असतात. म्हणून रोजच्या आहारात मूग, हरभरा, विविध डाळी, दूध, दही, पनीर यांचा समावेश करा. जे अंडी किंवा मासे खातात त्यांनी तेही योग्य प्रमाणात खाऊ शकतात. तसेच हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे आणि सुकामेवा यांचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. 2. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. आपल्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. दूध, दही, ताक, नाचणी, तीळ यासारखे पदार्थ कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. व्हिटॅमिन डीसाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात 15-20 मिनिटे बसणे अनेकांना उपयुक्त ठरू शकते. 3. व्हिटॅमिन B12. जर पायात मुंग्या येत असतील, जळजळ होत असेल किंवा पाय जड वाटत असतील तर काही लोकांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता कारणीभूत असू शकते. मात्र हे निश्चित करण्यासाठी तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. 4. व्यायाम. फक्त औषधे किंवा आहार पुरेसे नसतात. रोज 30 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. जर शक्य नसेल तर सुरुवातीला 10 मिनिटे चालून हळूहळू वेळ वाढवा. याशिवाय टाचावर उभे राहणे आणि पुन्हा खाली येणे, पायांची बोटे वर उचलणे, खुर्चीवर बसून पाय सरळ करून काही सेकंद धरून ठेवणे हे साधे व्यायाम पायांच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करू शकतात. 5. रक्तभिसरण. खूप वेळ एकाच जागी बसू नका. दर तासाला थोडे चालून या. यामुळे पायामधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. पुढची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. 6. घरगुती उपाय व काळजी. 1. कोमट पाण्याचा शेक. जर स्नायूमध्ये ताण किंवा थकवा जाणवत असेल तर 10-15 मिनिटे कोमट पाण्याने शेक दिल्यास आराम मिळू शकतो. पण सूज किंवा ताजी दुखापत असल्यास गरम शेक योग्य असेलच असे नाही. 2. हलका तेलाने मसाज. तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा नारळाचे तेल कोमट करून हलक्या हाताने पायांना मसाज केल्याने काही लोकांना स्नायूंचा ताण कमी झाल्यासारखे वाटते आणि आराम मिळू शकतो. 3. एप्सम सॉल्ट. कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट घालून 10-15 मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास काही लोकांना थकवा कमी झाल्यासारखे वाटते. 4. हळद आणि दूध. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर हळद घेणे काही लोकांसाठी आरामदायक ठरू शकते. 5. पुरेसे पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास काही लोकांना स्नायूमध्ये गोळे येऊ शकतात. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. 6. पाय उंच ठेवून विश्रांती. दिवसभर उभे राहिल्यानंतर 10-15 मिनिटे पाय उशीवर ठेवून हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे उंच ठेवल्यास काही लोकांना सूज आणि थकवा कमी झाल्यासारखे वाटते. 7. आरामदायी पादत्राणे. योग्य आकाराचे मऊ तळाचे चप्पल किंवा बूट वापरा. खूप घट्ट किंवा झिजलेले पादत्राणे टाळा. 8. सकाळी पायांची हालचाल. बिछाण्यातून उठण्यापूर्वी घोटे गोल फिरवा. पायांची बोटे पुढे मागे हलवा आणि टाच ताणा. यामुळे कडकपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. 9. उन्हात थोडा वेळ. रोज 15-20 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. 10. प्रथिनयुक्त नाश्ता. सकाळच्या नाश्त्यात मूग, हरभरा, डाळी, दूध, दही, पनीर किंवा अंडी यांचा समावेश करा. स्नायूंचे आरोग्य टिकवण्यासाठी प्रथिने महत्त्वाची असतात. जर पाय अचानक कमजोर झाले असतील, चालताना वारंवार पडत असाल, तीव्र वेदना, सूज, मुंग्या किंवा लघवी शौचावर नियंत्रण जाण्याची समस्या असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 7. वजन नियंत्रण.
जर वजन जास्त असेल तर गुडघ्यावर आणि पायावर अतिरिक्त ताण येतो. म्हणून संतुलित आहार आणि नियमित हालचाल ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. 8. कोणत्या तपासण्या कराव्यात? जर पाय सतत कमजोर वाटत असतील किंवा चालण्यात अडचण येत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या कराव्या लागू शकतात. उदाहरणार्थ, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, ब्लड शुगर, कॅल्शियम, CBC, थायरॉईड. तुमच्या लक्षणानुसार डॉक्टर इतर तपासण्या देखील सुचवू शकतात. 9. ही लक्षणे दुर्लक्ष करू नका. जर अचानक पायात शक्ती कमी झाली, चालताच येत नसेल, तीव्र वेदना किंवा सूज आली असेल, पाय निळा किंवा काळा पडत असेल किंवा लघवी शौचावर नियंत्रण राहत नसेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जा. मित्रांनो, पाय मजबूत असतील तरच आपण आयुष्यभर स्वावलंबी राहू शकतो. आजपासून योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, पुरेसे पाणी आणि वेळेवर तपासण्या यांची सवय लावा. आणि शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, तुमचे वय किती आहे आणि तुम्हाला पायाशी संबंधित कोणती समस्या सर्वाधिक जाणवते? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कुटुंबातील 50 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या विद्यास हेल्थ अँड टिप्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.